नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलवरती सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, येत्या 26 नोव्हेंबरला आहे त्रिपुरारी पौर्णिमा, म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमा. तर या पौर्णिमेच्या दिवशी आपण काही सेवा करायच्या आहेत. तर त्या सेवा कोणत्या आहेत त्या आज आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुर वात लावली जाते. तर ती वात कशी लावली जाते आणि का लावली जाते, तसंच त्रिपुरारी पौर्णिमेचं महत्त्व व कथा या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब मैत्रिणींनो नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्रिपुर या दैत्यानं ब्रह्मदेवांची आराधना करून त्यांना संतुष्ट करून घेतलं होतं आणि मध्यंतरी इतर देवांनी त्यांच्या आराधनेमध्ये विघ्न आणण्यासाठी पुष्कळ खटाटोप केला होता, परंतु तो खटाटोप व्यर्थ गेला. आणि इतक्यात काय होतं तर ब्रह्मदेवांना वर देण्यासाठी तयार व्हावं लागतं आणि तेव्हा त्रिपुरानं मला अमरत्व प्राप्त व्हावं असा वर मागितला होता. तर वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवांना सतावून सोडले होते आणि प्रत्यक्ष भगवान विष्णूंनाही त्रिपुराला प्रतिकार करता आला नाही. शेवटी भगवान शंकरांनी 3 दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध करून देवांचे गेलेले जे वैभव होते ते परत मिळवून दिले. आणि आपले गेलेले वैभव परत मिळालेले पाहून सर्व देवांना आनंद झाला आणि त्यांनी भगवान शंकरांचे आभार मानले. तसंच स्तुती म्हणून दीपोत्सव साजरा केला. म्हणून याला देव दीपावली असं सुद्धा म्हणतात. त्रिपुरारी पौर्णिमेला देव दीपावली असं सुद्धा म्हणतात. देवाप्रमाणे आपल्यालाही जीवनातील अनिष्ट निवारण होऊन आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा, तसंच दिव्यांचा प्रकाश आपल्या हृदयात पसरावा म्हणून हा दिवस दरवर्षी भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये आपण ही त्रिपुरी वात लावून साजरा करायचा असतो. तर ही त्रिपुरी वात म्हणजे काय किंवा कशी लावायची ते आता आपण पाहूयात. ही त्रिपुरी वात म्हणजेच की 750 वाती आपण एकत्र करून त्यापासून ही त्रिपुरी वात बनवली जाते. तर ही वात तुम्ही तुमच्या जवळपास भगवान शिवशंकरांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रज्वलित करू शकता. जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये भगवान शिवशंकरांची पिंड असेल तर त्या पिंडीच्या समोर सुद्धा तुम्ही या त्रिपुरी वात प्रज्वलित करू शकता. तर अशा प्रकारे आपण त्रिपुरी वात लावून त्रिपुरा पौर्णिमेला साजरा करायचे असते. तसंच या दिवशी भगवान शिवांना आपल्याला अभिषेकसुद्धा घालायचा असतो. या वाती जळल्यावर राख म्हणजेच जे आपण आता काय करू शकतो बघा, जर आपण त्रिपुरी वात म्हणजे ही 750 वातीपासून जी बनवलेली असते वात, ती अगोदर घरी बनवत होते बरेच लोक, पण मला वाटतं आता कोणी बनवत नाही. तर बाजारामध्ये आपल्याला तशी वात विकत मिळते. ती वात तुम्ही घेऊन यायची आहे. ती वात लावत असताना कशी लावायची आहे बघा. तर ती वात आपण एक पाट घ्यायचा, त्याच्यावरती एखादं वस्त्र अंतरायचं आणि त्याच्यावरती अक्षदा ठेवायची आणि त्या अक्षदांवरती ती एका पंतीमध्ये तूप किंवा तेल दोन्ही काही पण तुम्ही दोन्हीपैकी एक वापरू शकता. तूप किंवा तेल ठेवून ती वात आपण त्या पंतीमध्ये प्रज्वलित करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला ती वात लावायची आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही 750 दिवेसुद्धा लावू शकता. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी हा 750 वातींचा एकच वात असते त्रिपुर वात, ती तुम्ही घरच्या घरी लावू शकता. तसंच या दिवशी तुमच्या घरामध्ये भगवान शंकरांची पिंड असेल तर या पिंडीला तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. आणि अभिषेक घालताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा सातत्याने जप करत राहायचा आहे बघा. आता ही वात आपण अगोदरच प्रज्वलित करायची आहे आणि ही वात प्रज्वलित करून झाल्याच्या नंतर त्याची जी राख बनते ना, ती जळल्यावर वात, तर त्याची राख म्हणजेच भस्म काही जण
सांबाच्या पिंडीला लावतात बघा, कारण शिवाला भस्म प्रिय होतं म्हणून आपण या शिवशंकरांच्या पिंडीला हे भस्म लावायचं आहे. त्रिपुराच्या या वाती लावणं हे त्रिपुरासुराच्या प्रतिकात्मक पेटवलेली चिता असते असं गृहीत धरून त्यांचं भस्म शिवाला अशा स्वरूपाने लावण्याची ही पद्धत बऱ्याच ठिकाणी आहे बघा. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही प्रज्वलित करून झाल्याच्या नंतर जी राख बनते त्या राखेचं आपल्याला आपल्या शिवपिंडीला भस्माच्या स्वरूपात लावायचं आहे. यामुळे काय होतं बघा, ही त्रिपुरी वात लावल्यामुळे आपल्या घरावर जे काही संकट येतं किंवा आपला वैभव गेलेला असेल किंवा आपला पैसा खर्च होत असेल सतत, तर या सर्वांपासून आपली मुक्ती होते. म्हणजेच काय, आपले सर्व संकटांचं निवारण भगवान शिवशंकर करतात. म्हणून या दिवशी आपल्याला त्रिपुरी वात प्रज्वलित करायची आहे. ही वात तुम्हाला बाजारात लगेचच मिळेल. तुम्ही बाजारामधून आणू शकता ही वात आणि तुमच्या घरामध्ये अशा प्रकारे जर तुम्ही वात प्रज्वलित केलीत तर तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील त्या आर्थिक समस्या सुटतील. तसंच पैशाचे मार्गसुद्धा रिकामे होतील. त्याचबरोबर आपण या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी जे आपण आपल्या माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पौर्णिमा हा दिवस अतिशय उत्तम दिवस मानला जातो बघा. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये कुंकुमार्चनसुद्धा करायचं आहे बघा. प्रत्येक सुवासिनी महिलांनी या दिवशी कुंकुमार्चन करायचं आहे आपल्या महालक्ष्मी मातेसाठी. किंवा आपल्या घरामध्ये जर तुमच्या घरामध्ये कुळस्वामीचा टाक असेल तुमच्या घरामध्ये तर त्या टाकावरती तुम्हाला कुंकुमार्चन नक्कीच करायचं आहे या पौर्णिमेला. त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सत्यनारायणाची पूजासुद्धा तुमच्या घरामध्ये करायची आहे. स्वामी केंद्रातील नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की सत्यनारायणाची पूजा घरच्या घरी कशी करायची. मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच सुवासिनी महिला या पौर्णिमेला या उपवास करत असतात, तसंच सत्यनारायणाची पूजासुद्धा करत असतात. तर तशाच प्रकारे या पौर्णिमेला सुद्धा तुम्हाला सत्यनारायणाचं पूजनसुद्धा घरामध्ये तुमच्या करायचं आहे. यामुळे माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो आणि घरामध्ये नेहमी सुख, शांती आणि समाधानसुद्धा लाभतं. तर आजची ही झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.